नमस्कार. ओके, कॅलेंडरच्या काही गमती जमती तुम्हाला सांगायच्या राहिल्या. पहिल्या पार्टमध्ये आपण फक्त तारखांविषयी बघितलं, पण कॅलेंडर जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला म्हणजे त्यांचा संबंध स्पर्धा परीक्षांशी मला जोडायचा आहे. शेवटी जसा एक प्रश्न असतो की जर समजा 61 ही संख्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी असेल तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या याच्यातील फरक काय किंवा त्यांचा गुणाकार काय वगैरे अशा या सरासरीच्या ॲव्हरेजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतो. संख्या दिलेल्या आहेत 5, ॲव्हरेज दिलेला आहे, सरासरी दिलेली आहे, पण संख्या म्हणजे एकूण संख्या दिलेल्या आहेत, ऍक्च्युअल संख्या दिलेली नाही. मग तुम्ही म्हणाल ॲव्हरेजचा आणि सरासरीचा आणि कॅलेंडरचा काय संबंध आहे? तर संबंध आहे. तो जर तुमच्या लक्षात आला तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण सहज सोडू शकतो. जसं आता इथे मी कॅलेंडर ठेवलंय, कॅलेंडरचं आपण ऑब्झर्वेशन करू. जर तुम्ही या 5 तारखा बघितल्या, आता बघा 2, 9, 16, 23, 30 यांची जर सरासरी विचारली तर आपण लगेच नाही सांगू शकत. पण जर आता तुम्हाला क्लू मिळाला तर तुम्ही ते लगेच सांगू शकता. याची सरासरी 16 असेल, 16 असेल. ही कशी काढायची? 30 आणि 2 32 भागिले 2 जर केले तर 16 होते, राईट? किंवा 23 आणि 9 जरी केले तरी ते 32 होतील, त्याचे निम्मे जर केले तरी तुमचे 16 होते, राईट? किंवा कुठलीही तारीख घ्या, तर 3, 10, 17, 24, 31 घ्या. 31 आणि 3 34 होतील, 34 च्या निम्मे किती होतात? 17 होतात. म्हणजे या 5 संख्यांचा सरासरी 17 आहे. मग तुम्ही म्हणाल की इथं काय असं म्हणजे नेमकं लॉजिक आहे? तर लॉजिक हे दिलेल्या संख्यांमध्ये जर फरक सारखा असेल, म्हणजे जसं आधीचं मी जे उदाहरण म्हटलं की 61 ही 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी आहे, याचा अर्थ त्या क्रमवार संख्यांमध्ये 2 चा फरक असेल. म्हणजेच 61 नंतर येणारी संख्या 63 असेल, नंतर 65 असेल, किंवा त्याच्या आधी 59 असेल, नंतर 57 असेल. म्हणजे 57 आणि इकडे 65 यांच्यामध्ये तुम्ही फरक काढू शकता किंवा गुणाकारी करू शकता. म्हणजे जेव्हा संख्या ऍक्च्युअल संख्या दिलेल्या नसतात तेव्हा तुम्ही या क्लूचा वापर करू शकता. इव्हन अगदी 10, 20, 30 याच्या सरासरी काय असेल तर आपल्या डोक्यात नेहमी तो एक फॉर्म्युला असतो की सम ऑफ क्वांटिटी अपॉन नंबर ऑफ क्वांटिटी म्हणजे सरासरी किंवा ऍव्हरेज. पण काय गरज नाही. जर 10, 20, 30 मध्ये फरक सारखा आहे 10 चा, तर तुम्ही सरळ सांगू शकता 20 हा सरासरी. अगदी सिरियल नंबर मध्ये जरी तुम्ही इथं बघितलं 13, 14, 15 या ज्या संख्या आहेत, या संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, राईट? या 7 संख्या आहेत, यांच्या मधली एक संख्या असेल 16. म्हणजे या 13 ते 19 या सर्व संख्यांची जर बेरीज केली तर त्याचा सरासरी 16 येईल. इव्हन इथंही ऍक्च्युअली इथं सरासरी मधली संख्या येत होती. त्याचं कारण काय की जेव्हा विषम प्रमाणात संख्या दिलेल्या असतील, म्हणजे 5, 7, 3 आणि त्यांच्यामध्ये जर फरक सारखा असेल तर तुम्ही डोळे झाकून सांगू शकता मधली संख्या ही ऍव्हरेज असेल. पण कंडिशन एकच आहे की त्यांच्यामध्ये फरक हा सारखा असला पाहिजे. जसं या ठिकाणी आपण 16 हा फरक का सांगत होतो, त्याचं कारण होतं की या ठिकाणी प्रत्येक तारखेमध्ये म्हणजे ऍक्च्युअली अशा म्हणजे व्हर्टिकल याच्यात 7 चा फरक असेल, राईट? जर तुम्ही हॉरिझॉन्टल वेने गेला तर तिथं 1 चा फरक असेल. फरक सारखाच आहे, म्हणून मधली संख्या ही ऍव्हरेज आणि सरासरी असू शकते. इव्हन हे तुम्ही तिरकत जरी केलं, म्हणजे कॅलेंडरची म्हणजे गंमत अशी की जर समजा तुम्ही 5, 11, 17, 23 आणि 29 केलं तर बघा 29 आणि 5 याची जर बेरीज केली ती 34 होईल. 34 भागिले 2 17, म्हणजे याचा सरासरी 17 असेल. म्हणजे बऱ्याच वेळा आपण कॅलेंडर सतत बघत असतो, पण कॅलेंडर मधले या छोट्या छोट्या ऑब्झर्वेशन्स आपण बघत नसतो. तर जिथं जिथं तुम्ही, आणि हे कुठल्याही महिन्यात लागू, असं नाही की एक पर्टिक्युलर एका महिन्यात हे असं होतंय दुसऱ्या महिन्यात होणार नाही, तसं नाही. तुम्ही कुठलाही कॅलेंडरचा महिना काढा, त्या महिन्यात तुम्हाला हे ऑब्झर्वेशन दिसेल. म्हणजे आता केव्हाही जर तुम्ही कॅलेंडरकडे बघा तर डेफिनेटली ऍव्हरेज तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, सरासरी तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, आणि हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.